पंढरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून डॉक्टर प्रणिता भगीरथ भालके यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर केली। ही घोषणा सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांनी केली। स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या सामाजिक कार्याची परंपरा डॉक्टर भालके पुढे नेत आहेत। विधानसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांनी चांगली मते मिळवून जनतेचा विश्वास संपादन केला होता। हे विशेष उल्लेखनीय असल्याचं खासदार शिंदे यांनी सांगितलं। यावेळी बोलताना खासदार शिंदे म्हणाल्या, डॉक्टर प्रणिता भालके या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत। पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करा। भाजपवर टीका करताना त्या म्हणाल्या, भाजपकडे विकासाला बोलायला काहीही नाही। निवडणूक मॅनेजमेंट, मतचोरी, भ्रष्टाचार, जातीपातीचं विष पेरून समाजात फूट पाडणे हे त्यांचं राजकारण। भाजपने देशाला कीड लावली आहे। डॉक्टर भालके यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन करत त्यांनी पंढरपूरच्या नागरिकांना विकासाला प्राधान्य द्यावं असं सांगितलं। यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष व माजी अध्यक्ष बजरंग बागल, पंढरपूर तालुका अध्यक्ष संदीप पाटील, शहर अध्यक्ष आदित्य फतेपूरकर, अमय सूर्यवंशी, राहुल पाटील, समीर कोळी, नागेश गंगेकर, रणजित पाटील, शिवाजी धोत्रे, संदीप शिंदे, किरण घाडगे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।